मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो की तुमच्यासमोर शेकडो व्हिडिओज जरी आले की हा मूवी चांगला नाही वगैरे वगैरे असे म्हणणारे, तरी ते सगळे व्हिडिओज तुम्ही इग्नोर मारा आणि हा मूवी बघण्यासाठी एकदा थिएटरपर्यंत जा, थिएटरमध्ये जा. नमस्कार मित्रांनो, राम राम प्रणाम, प्रणिपात माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो जे महाराष्ट्र. आज मी बोलणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरती आलेल्या मोहीबद्दल, म्हणजेच राजा शिवाजी या मोहीबद्दल. मी जाऊन आलेलो आहे हा मूवी बघून आणि मला जे फील झालेलं आहे मूवी बघताना तेच आज मी व्हिडिओमध्ये बोलणार आहे, अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये. मित्रांनो, या मूवीमध्ये जितके पण कलाकार आहेत, म्हणजे आपण ज्यांना ओळखतो असे कलाकार आहेत ना, त्या प्रत्येकाने या मूवीमध्ये जबरदस्त ॲक्टिंग केलेली आहे, जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला आहे प्रत्येक कलाकाराने. मग ते आपले संजय दत्त असतील अफजल खानाच्या रोलमध्ये, जितेंद्र आव्हाड असतील किंवा महेश मांजरेकर, प्रत्येकाने नेक्स्ट लेवल ॲक्टिंग केलेली आहे मोहीमध्ये. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते अफजल खानाच्या वधापर्यंत, म्हणजे अफजल खानाला कसा मारला महाराजांनी, इथपर्यंत स्टोरी सांगणारा हा मूवी आहे. या मूवीमध्ये असं एक कॅरेक्टर आहे, ते जे कॅरेक्टर तुम्ही बघाल ना, तुमच्या अंगावरती अक्षरशः काटा येईल, कारण कॅरेक्टरच असा आहे, नादखुळा. कॅरेक्टर कोणतं आहे हे तुम्हाला मी नाही सांगणार, ते राहू द्या, असंच तुम्ही स्वतःहून जाऊन बघा, कारण त्याच्यानंतरच तुम्हाला ते बघण्यासाठी मजा येईल, एन्जॉय कराल तुम्ही पूर्ण पिक्चर. आता राहिली गोष्ट रितेश देशमुख सरांची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलमध्ये ते शोभत आहेत की नाही असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये पडत असेल. त्याचं एकच उत्तर आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा आवराच असा आहे, त्यांचं कॅरेक्टरच असं आहे, त्यांची स्टोरीच अशी आहे की त्यांची स्टोरी कुठं बघत असताना त्यांचं कॅरेक्टर कोण प्ले करत आहे याच्यावरती लक्षच जात नाही. मित्रांनो, मी पुन्हा म्हणतोय की हा मूवी तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा. अप्रतिम मूवी आहे, जबरदस्त मूवी आहे. काही चुका आहेत पण नादखुळा मूवी आहे. ऑब्विसली काही ठिकाणी तुम्हाला वाटेल की यार नको हे असं, म्हणजे थोडंसं हे वाटेल, बट स्टील काही सेकंदासाठी वाटेल फक्त. ते पूर्ण मूवी जर तुम्ही बघितला तर अंगावरती तुम्ही काटे घेऊन याल बाहेर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजय अतुलचं संगीत, तृप्ती मिळेल तुमच्या कानाला, तृप्ती. मित्रांनो, किती लोक मूवी बघण्यासाठी जाणार आहेत किंवा उत्सुक आहेत कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.